रेकीविषयी आपण अधिक जाणून घेऊया की जसं पंचतत्वांशी संबंधित ही वैश्विक शक्ती आहे, तिचा 5 बोटांशी आपल्या संबंध आहे. आणि 5 बोटं म्हणजे त्यातले कुठले कुठले जसं जसं अंगठा आहे तो आहे आपला अग्नितत्वाशी संबंधित, त्याच्या बाजूचं बोट आहे ते वायू तत्वाशी संबंधित आहे, मधलं बोट आहे ते आकाश तत्वाशी संबंधित, रिंग फिंगर ज्याला आपण म्हणतो ते चौथं बोट आहे ते पृथ्वी तत्वाशी संबंधित, जे आणि लिटिल फिंगर आहे छोटी करंगळी ती आहे जलतत्वाशी संबंधित. तर ह्या 5 तत्वांचा आणि आपल्या शरीरातल्या चक्रांचा खूप जवळचा संबंध आहे. पृथ्वी तत्व आपल्या मूलाधार चक्राशी संबंधित, पृथ्वी ग्रहाचे आपण आभार मानतो. मग जलतत्वाशी संबंधित आहे आपले स्वाधिष्ठान चक्र, जे चंद्रग्रहाशी पण संबंधित आहे, चंद्रनाडीशी पण संबंधित आहे. चंद्रनाडी म्हणजे आपली डाव्या बाजूची नाकपुडी. मग त्याच्यानंतर आहे अग्नितत्व, जे सूर्यतत्वाशी संबंधित आहे आणि त्याचा संबंध आहे आपल्या शरीरामधल्या मणिपूर चक्राशी, सूर्यग्रहाचे आपण आभार मानतो. आणि मग चौथं तत्व आहे ते आहे वायू तत्व, ते आहे तुमच्या अनाहत चक्राशी संबंधित. वायू तत्वाचे आपण आभार मानतो. शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहेत त्या प्रत्येक वायू तत्वाचे आभार जेव्हा आपण मानतो तेव्हा आपल्याला वायुपुत्र पवनपुत्र हनुमानजींचे आशीर्वाद जाणवतात. आणि मग त्याच्यानंतर आहे आकाश तत्व, जे आपल्या स्वतःशी संबंधित आहे. देवी महासरस्वती आपण इथे कल्पनेमधनं बघतो आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला इथे जाणवतात जेव्हा आपण त्यांचं सातत्याने ध्यान करून ह्या चक्रावर रेकी घेतो. तर हे आहे आकाश तत्व आणि आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार व्हायला लागतात आणि माझ्याद्वारे सगळ्यांचं कल्याण व्हावं ही भावना आपली जास्तीत जास्त दृढ व्हायला लागते. आता हे झाले पंचतत्व आणि याचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या चक्राशी. आकाश तत्वाचा संबंध आहे विशुद्ध चक्राशी, जे कंठाच्या स्थानी आहे. आता याच्यावर आधारित आहे आपला पंचकोश. मग पंचकोश म्हणजे काय? आपल्याला जी समोर आपलं शरीर दिसत आहे तो आहे पहिला आपला अन्नमय कोश. आपण जो आहार ग्रहण करतो त्याप्रमाणे आपलं हे शरीर तयार होतं. तर त्याला म्हणायचा पहिला कोश अन्नमय कोश. मग त्याच्यानंतर आतमध्ये दुसरा कोश आहे तो आहे प्राणमय कोश. प्राणमय कोश म्हणजे आपण ज्या प्रकारचा आहार ग्रहण करतो. जेव्हा एखाद्या वेळेस आपण छान नॅचरल फॉर्ममधले ज्यूस घेतले, बीटचा ज्यूस, गाजरचा ज्यूस, आपल्याला खूप एनर्जेटिक वाटतं आणि खूप छान आपल्याला उत्साह येतो वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा. तर तो म्हणायचा प्राणमय कोश आहे आपला. प्राणमय कोशानंतर आतमध्ये जो कोश आहे तो आहे मनोमय कोश. तर मनोमय कोश म्हणजे आपण ज्या प्रकारचं अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणे आपलं मन तयार होतं. म्हणजे समजा तुम्ही सात्विकच आहार जेव्हा घेता त्याप्रमाणे तुमची वृत्ती व्हायला लागते, म्हणून त्याचं नाव पडले सात्विक आहार. की जसं आपण साधं वरण भात भाजी पोळी ठराविक सॅलड आपण जेव्हा घेतो त्याप्रमाणे आपले विचार व्हायला लागतात. आणि तामसी आहार आपण घेतलं तर आपल्याला तमोगुण आपला वाढतो. म्हणजे सतरज तमगुणांनी युक्त ही मनुष्य योनी. तर सतगुण आपल्याला जर वाढवायचे असतील तर आपण सात्विक आहार घेतो. आपण सध्या रजगुणामध्ये असतो, आपण दोन्ही प्रकारचे आहार घेतो. आणि तमोगुण म्हणजे जी लोक जास्त चिडचिड करतात तर त्यांचा आहार काय असतो, जास्त तिखट त्यांना आवडतं. आणि आपण म्हणू शकतो की तेलकट वगैरे असे पदार्थ पण ते खातात आणि त्याद्वारे त्यांचे विचार पण तसे होतात. म्हणून रेकमेंड आहे की तुम्ही सात्विक आहार घ्या. हे आहे तुमच्या मनोमय कोशाशी संबंधित. आता मनोमय कोशानंतर त्याच्या आतला जो कोश आहे तो आहे विज्ञानमय कोश. बघा, जेव्हा आपण सातत्याने चांगलाच आहार घेतो, चांगला म्हणजे सात्विक आहार घेतो, निगेटिव्ह फूडपासून आपण लांब राहतो, तेव्हा आपले विचार पण बदलायला लागतात. आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला ग्रहणशक्ती आपण ज्याला म्हणतो, आकलनशक्ती, ग्रहणशक्ती आपली वाढते. विविध प्रकारचं नॉलेज आपल्याला मिळायला लागतं. आपली वाचन करण्याची वृत्ती जास्त वाढते. किंवा असं सतत आपल्याला असं वाटतं की काहीतरी आपल्याला नॉलेज मिळावं.
आणि हे सगळे बदल घडतात हे तुम्ही कुठल्या प्रकारचं अन्न ग्रहण करत आहात. तर खूप विचारपूर्वक तुमचं अन्नग्रहण तुम्ही करायचं आहे. किंवा तुमच्या चक्रांना तुम्हाला सक्षम ठेवायचं असेल तर जलतत्व नियमितप्रमाणे म्हणजे नियमित टाईम इंटरव्हलमध्ये तुम्ही जलतत्व घेतलंच पाहिजे, की त्याच्यावर खूप डिपेंड आहे तुमचे बाकीचा पंचकोश. तर हा आहे विज्ञानमय कोश. आणि विज्ञानमय कोश आपला छान काम करायला लागतो जेव्हा आपण सातत्याने चांगला आहार घेतो, आपल्या आहाराच्या विषयी आपण जागरूक होतो. मग विज्ञानमय कोशानंतर एकदम आतला कोश जो आहे तो आहे आनंदमय कोश. आनंदमय कोश आपला जागृत होतो. थोडक्यात आपला अध्यात्माचा प्रवास व्यवस्थित व्हायला लागतो. जेव्हा आपला विज्ञानमय कोश व्यवस्थित सॅटिस्फाय व्हायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की काय ह्या अध्यात्मामध्ये जादू आहे. आपली आंतरिक ओढ असते ती तिथेच आपल्याला सॅटिस्फाय करते आनंदमय कोशामध्ये. मग असं नाही आहे की तुम्ही तासनतास पोथ्या वाचत बसा, पण एक वेगळा आपल्याला आनंद मिळतो ध्यानामधनं. आपण ध्यानाकडे जास्तीत जास्त वळायला लागतो. मग त्याचबरोबर ध्यान करून पण आपल्याला कधी कधी असं वाटतं की त्या पवित्र स्थळांना भेटी द्याव्या, ज्या ठिकाणी पृथ्वी तत्वरूपी सगळी धार्मिक स्थळं आहेत. तर तो आहे आपला आनंदमय कोश. किंवा आनंदमय कोश तुम्ही म्हणू शकता की ध्यानामधनं तुम्हाला त्याची तीव्रता लक्षात येते, की ध्यानामधनं तुम्हाला अनुभूती यायला लागतात, साक्षात्कार व्हायला लागतात. तुमचा प्रत्येक दिवस खूप छान जायला लागतो, प्रत्येक क्षण खूप छान जायला लागतो. तेव्हा समजायचं आहे की माझा आनंदमय कोश खूप उत्तमरित्या काम करत आहे. जेव्हा आपल्याला कोणाबद्दलही असूया नसते, द्वेष नसतो, मत्सर नसतो, कोणाची किती प्रगती होतीये, कोण काय वस्तू घेतोय याचा आपल्याला जेव्हा काहीही फरक पडत नाही, तेव्हा समजायचं आहे की मी आनंदमय कोशामध्ये आहे. मला कळालं आहे की हे जीवन कसं जगायला पाहिजे. असा हा छान असा कोश आहे. त्याला आपण म्हणतो आनंदमय कोश. आणि त्या आनंदमय कोशाची आपली वाटचाल या वैश्विक शक्तीच्या ध्यानाद्वारे होते. मी जरी मास्टर असले तरी तुम्ही सगळे पण एक प्रकारचे मास्टर आहात. कोणाचा कुठल्या प्रकारे विज्ञानमय कोश उलगडेल तो सांगता येत नाही. म्हणजे मला ह्या अनुभूती येत आहेत, ह्या 4 वर्षामध्ये जास्त येत आहेत अनुभूती. तर मे बी तुम्हाला आत्ताच यायला लागतील ह्या अनुभूती. आत्तापर्यंत मला एवढं नॉलेज नव्हतं जेवढं मला ह्या 4 वर्षात मिळालेलं आहे. तर नक्कीच म्हणजे ह्या वैश्विक शक्तीचे मला असं वाटतं की मला सातत्याने मी जे ध्यान घेत आहे, तुमच्यासाठी जे व्हिडिओ तयार करत आहे, तर त्याद्वारे मला असं वाटतं की मला त्या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत आणि त्याद्वारे माझा अध्यात्माचा प्रवास अगदी व्यवस्थित सुरू आहे. तर असं आहे आपलं हे पंचतत्व आणि पंचकोश आणि त्याचा संबंध आहे या वैश्विक शक्तीशी, युनिव्हर्सल फोर्सशी. जेव्हा प्रत्येक क्षण आपण भरभरून जगायला लागतो तेव्हा समजायचं की ह्या शक्तीचे आशीर्वाद मला मिळत आहेत. अशी ही मंगलकारी, स्वयंभू, कल्याणकारी शक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यात येते तुमचं आयुष्य बदलून टाकते. तर खूप छान या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद तुम्हाला कायम मिळत राहो ही माझी दत्तगुरू माऊलींना प्रार्थना.